छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर लातूर जिल्ह्यातील हे तरुण उपोषणाला बसलेले आज 5वा दिवस आहे। विशेष म्हणजे त्यांचा लातूर जिल्हा सोडून ते संभाजीनगरला आले। आता हे आमरण उपोषण तुम्ही करताय, काय नाव तुमचं आणि काय मागण्या तुमच्या? नमस्कार सर, माझं नाव ओमकार लक्ष्मण लोंढे, मी ग्रामपंचायत येरोळ, तालुका शिरूर-आनंदपाळ, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून माझ्या उपोषणातल्या प्रमुख मागण्या ह्या दोन आहेत। पहिली मागणी अशी आहे की BDOच्या अहवालानुसार आणि COच्या म्हणण्यानुसार जे संबंधित घोटाळ्या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि पदाधिकारी आहेत त्यांच्यावर कायदेशीर मार्गाने गुन्हा दाखल करण्यात यावा, ही पहिली मागणी आहे। व दुसरी मागणी अशी आहे की 2020 ते 2026 या कालावधीमध्ये जो कथित घोटाळा झालेला आहे, जो लाखो करोडो रुपयाचा अपार आहे, त्याची विभागीय लेवलवरनं चौकशी होण्यासाठी विभागीय लेवलवरनं एक समिती नेमण्यात यावी, ही आमची या उपोषणातनं मागणी आयुक्तालयाकडं आम्ही केलेली आहे। मला एक तुम्हाला प्रश्न करायचा आहे की तुम्ही तुमचं लातूर जिल्हा सोडून एवढा सदन तो जिल्हा आहे, विलासराव देशमुखांचं त्यांचं त्या काळात तिथं मोठं कार्य पण होतं, लातूरसारख्या प्रसिद्ध जिल्ह्यामधून तुम्ही तिथं न उपोषण करता तुमच्यावर संभाजीनगरमध्ये येण्याची वेळ का आली? खरं बघायला गेलं तर लातूर जिल्हा हा प्रशासकीयदृष्ट्या अतिशय मजबूत होता, परंतु आता अतिशय भ्रष्ट व्यवस्था या ठिकाणी उपस्थित आहे। भ्रष्ट अधिकारी या व्यवस्थेमध्ये तयार झालेले असून भ्रष्ट अधिकाऱ्याची एक साखळीच, एक चैनच त्या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। या भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून आम्हाला न्याय मिळत नसल्यामुळं आज आम्हाला विभागीय लेवलवरती हे आंदोलन, हे उपोषण करण्याची वेळ या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळं आलेली आहे। COचं हे पत्र असताना या सुद्धा ठिकाणी तुमची दखल घेतल्या जाते का? आज 5वा दिवस आहे। विभागीय आयुक्तालयाकडनं आम्हाला वारंवार विभागीय आयुक्तालयाचं शिष्टमंडळ येते आणि आम्हाला आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावरती ते समिती नेमतात, परंतु ती समिती आमच्याच जिल्ह्यातली आहे। विषय असा होतो आहे की पेपर तपासणारा जो अधिकारी आहे तो एकच आहे आणि तोसुद्धा या भ्रष्ट व्यवस्थेत अडकलेला आहे आणि असं न होता याची विभागीय लेवलवरनं चौकशी केली जावी व आमच्या मागण्या मान्य करून उपोषणकर्त्याला न्याय द्यावा। आमच्याकडं भरमसाठ असणाऱ्या पुरावे आमच्याकडं आहेत, ते पुरावे आम्ही सरकारला दाखवलेले आहेत, शासनाला दाखवलेले आहेत, सर्व पुरावे दाखवलेले असतानासुद्धा कुठल्याही प्रकारचे बघितलं तर बघू शकतो कमीत कमी 10 ते 20 किलो हे कागदाचा मोठा संच यांनी पुराव्यासाठी आणलेला आहे। बरोबर आहे सर, जवळपास 3000 ते 4000 पेजेसचे पुरावे आमच्याकडे उपलब्ध असून प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। कारवाई न करत असल्यामुळं आम्हाला सविनय मार्गाचा अवलंब करून विभागीय कार्यालय आयुक्त यासमोर आम्हाला उपोषणाची वेळ आलेली आहे। आजचा 5वा दिवस या उपोषणाचा या ठिकाणी आहे आणि या 5 दिवसामध्ये हे उपोषण भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधातलं उपोषण आहे। हे उपोषण या ठिकाणी दखल घेतली का तुमची ज्यावेळेस तुम्ही लातूर जिल्हा सोडून तुमच्या या विभागात आले? नाही, सध्या तरी प्रशासनाने आमची दखल घेतलेली आहे, परंतु जी दखल ज्या मार्गाने किंवा ज्या वेगाने घ्यायला पाहिजे त्या वेगाने होत नसून अतिशय संत गतीने व मंद गतीने हे कामकाज चालू आहे। माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की याचा त्या ठिकाणी काय काय कार्यवाही केली, किती दिवसापासून तुम्ही झटताय आणि तुमच्या लातूर परिसरामध्ये तुम्ही काय काय केलंय आतापर्यंत तुम्हाला न्याय तिथं भेटला नाही? मागच्या 11 महिन्यापासून आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी आहोत। मागच्या 11 महिन्यापासून आम्ही या सर्व भ्रष्टाचाराच्या मागे आहोत। 11 महिन्यापासून आम्ही तयारी करत आहोत। हे BDOचा अहवाल माझ्याकडे आहे, तो 14/7 आलेला आहे। त्याच्यात स्पष्ट निर्देश आहेत की घोटाळा झालेला आहे आणि घोटाळा झाल्याच्या नंतर हे COचं पत्र आहे ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे 30 तारखेला। 30 तारखेपासून 5 तारखेपर्यंत प्रशासनाकडे वेळ होता, परंतु प्रशासनानं 5 दिवसामध्ये कुठलीही कारवाई केलेली नाही। ही कारवाई न झाल्यामुळं आम्हाला 5/8/2026ला आयुक्तालयाच्या समोर उपोषणाला बसावं लागलं। मग त्या ठिकाणी काय म्हणजे काळजी घेतली का तुमची? तुम्हाला कोण आलं का तुमच्यापर्यंत? आमच्याकडं आयुक्तालयाचं शिष्टमंडळ वरिष्ठ आयुक्त श्री श्रीकांत सरांचा निरोप आला होता, परंतु वेळाअभावी आणि आमच्या उपोषणकर्त्याची तब्येत खराब असल्यामुळं आम्हाला प्रत्यक्षदर्शी त्यांच्या ऑफिसमध्ये जाता आलं नाही। आमची विनंती हेच होती, आदरणीय आयुक्त साहेबांना विनंती हेच होती की उपोषणकर्त्याला तुमच्या कॅबिनमध्ये जाता येत नाही, त्यामुळे तुम्ही आमच्याकडे यावं आणि आमच्या मागण्या ऐकून घ्याव्यात।
जी चर्चा आहे ते आमच्या समोर व्हावी, समोरासमोर उपोषणकर्त्याच्या समोर चर्चा व्हावी, ही आमची एकमेव लातूरमध्ये तुम्ही काय काय केलं आणि त्याची दखल घेतली का ते सांगा. लातूरमध्ये ज्या काही कारवाया झाल्या त्या भांडून झाल्या. हा अहवाल तयार झाल्याच्या नंतर हा अहवाल तयार झाला 14/7/2026ला. तेव्हापासनं 27 तारखेपर्यंत संबंधित BDO किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी हा अहवाल पुढे पाठवलाच नाही. शेवटी आम्ही उपोषणकर्त्यांनी भांडून हा अहवाल आम्ही 27 तारखेला त्यांनी तो पुढं पाठवला शिवकडं. आणि आमचे जे डेप्युटी शिव आहेत बाळासाहेब दत्तात्रय वाघ, त्यांनी या अहवालावरती कारवाई म्हणून संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यावरती संदर्भ क्रमांक 1 महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम 1966 व संदर्भ क्रमांक 3 माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांचे फौजदारी याचिका क्रमांक 169/2023 व 427/23 मधील निर्णय क्रमांक दिनांक 13 नोव्हेंबर 2025चा संदर्भ देऊन फौजदारी गुन्हे दाखल करा असा आदेश दिला असताना सुद्धा संबंधित अधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं आम्हाला आज विभागीय आयुक्तालयाच्या समोर गेल्या मागच्या 5 दिवसापासून उपोषण करण्याची वेळ तिथल्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणलेली आहे. याच्यातून स्पष्ट असं दिसतंय की निव्वळ ग्रामपंचायतचा अधिकारीच किंवा पदाधिकारी त्याच्यात अडकलेला नसून वरिष्ठ लेवलचे अधिकारी आणि संबंधित वरिष्ठ अधिकारीसुद्धा या कथित घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत. त्यांनीसुद्धा गावच्या विकासाचे पैसे गावच्या विकासासाठी खर्च करण्याच्या ऐवजी स्वतःच्या खिशाचा आणि स्वतःच्या घरचा विकास करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं असून हे स्पष्ट दिसते की ते कारवाई करत नाहीत, म्हणजे ते सुद्धा या घोटाळ्यामध्ये सामील आहेत. त्याचे पुरावेसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत. म्हणून आम्ही विभागीय आयुक्तालय या ठिकाणी आलेलो आहोत. आमची एवढीच या ठिकाणी दखल तुमची घेतली का? या ठिकाणी सुद्धा आमची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही आहे. नेमकी दखल काय घेतली ते सांगा. दखल अशी घेतली की त्यांनी आमच्याकडे लेटर आणून दिलं व आमच्याच जिल्ह्यातली समिती स्थापन केली. आमचं म्हणणं आहे की आमच्याच जिल्ह्यातल्या बाकीच्या पंचायत समितीमधनं स्थापन करण्यापेक्षा विभागीय स्तरावरनं विभागीय समिती स्थापन करावं व या आंदोलनाला गती मिळावी. व आमची पहिली मागणी की जे कथित गुन्हेगार आहेत याच्यामध्ये सामील असणारे घोटाळेबाज आहेत, जे अधिकारी आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई फौजदारी गुन्हा दाखल करावा ही आमची पहिली मागणी आहे. व आमची दुसरी मागणी आहे विभागीय स्तरावरनं समिती नेमून विभागीय समितीने आमच्या गावच्या लेखाजोखा 2020 ते 26 या कालावधीतला लेखाजोखा या विभागीय समितीने तपासावं. तपासाअंती जो काही निर्णय येईल त्याच्यानुसार संबंधित गुन्हेगारावरती गुन्हे दाखल करावं व 100% वसुली करून घ्यावी. उपोषणाला कोण कोण बसलेले आहे तुम्ही नेमके? दादा, उपोषण नेमकं आता हे कसं करताय? उपोषण काय करता? म्हणजे आमरण उपोषण करता? पाणी वगैरे घेता की नाही? आमरण उपोषण आहे. आणि पाणी वगैरे घेता का नाही? का अन्न त्याग आहे का पाणी पण त्याग आहे? अन्न त्याग पाणी त्याग दोन्ही त्याग आहेत. मग शुगर लेवल BP वगैरे यांचं पूर्ण तब्येत डाऊन झालेली आहे, पूर्ण तब्येत खालावलेली आहे. माझी प्रशासनाला पुनश्च एकदा विनंती आहे की आमच्या मागण्याकडं तात्काळ आणि गांभीर्याने लक्ष द्यावं. अन्यथा जर आमच्या माणसाच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं किंवा कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण झाला तर आम्ही येरोळकर ग्रामवासी प्रशासनाला सोडणार नाही, अशी या मुलाखतीच्या माध्यमातून मी जाहीर आवाहन करतो. शुगर लेवल किती त्यांची? शुगर लेवल चेक नाही केलेली सर. नाही, शुगर लेवल चेक नाही केली. BP चेक केलेला आहे. किती? BP हा 90च्या लेवलला आलेला आहे व त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याबरोबर उपोषण करते. दादा, तुमचं नाव काय? तुम्ही उपोषणाला बसलेले? माझं नाव ओम माळे. मी युवा संकल्प संस्थेचा संस्थापक आहे. माझा उद्देश हेच आहे की बाबा गावामध्ये जो विकास कामं झाली आहेत ते फक्त बोगस दर्जाचे झाले आहेत. जे कंपनीचे बिल आहेत ते अस्तित्वातही कंपनी नाही त्याच्या नावाने देखील बिले उचललीत. म्हणजे एवढ्या लेवलची भ्रष्टाचार झाला आहे की विचारू शकत नाही. लाखोचा नाही कोट्यावधीचा विषय आहे. या मागणीसाठी इथं बसलो आहे आम्ही. विशेष कशामध्ये भ्रष्टाचार झाला आहे? आता आमच्या गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी मुतारी बांधले म्हणतात तर ते आता प्रत्यक्षात तर एकही मुतारी नाही. आणि कचरा कुंड्या लाखोवर घेतलेले आहेत. प्रत्येक घरासाठी 2 कचरा कुंड्या घेतल्या आहेत, एक ओला आणि सुका देण्यासाठी. हे सोडून अनेक कचरा कुंड्या घेतलेले आहेत पण ते गावामध्ये आणखीन दिसलं नाहीत आम्हाला. तरी फवारणी यंत्र आहेत, अशा अनेक हे आहेत. साधारण किती पैशाची, किती हजाराची, लाखाची याच्यात भ्रष्टाचार तुम्हाला? लाखाची नाही, करोडोची ऑफर आहे.
करोडोच्या ह्याच्या आलेला आहे. काय वाटतं तुम्ही लातूर सोडून तुम्हाला इथपर्यंत येण्याची वेळ का आली? हे प्रशासन झोपलेलं आहे असं वाटते आम्हाला लातूरचं. मग तो आता इथं आल्यानंतर वाटतं झोपलेलं आहे का सुस्त झालेलं आहे? झोपून सुस्त सुस्त आणि मस्त झोपून सुस्त झालं आहे. त्यामुळं आज इथं आणि मस्त पण झालेलं आहे. हो आता इथं न्याय मिळेल आम्हाला वाटतंय. असं वाटतंय का तुमचा 5वा दिवस आहे तुमचा उपोषणाचा, तुमची शुगर लेवल पण चेक केली, वार्षिक शुगर लेवल चेक करायला पाहिजे होती, तुम्ही पाणी आणि अन्न दोन्ही पण त्याग केलं आहे. काय वाटतं तुम्हाला न्याय इथपर्यंत आतापर्यंत कोणी इकडे येऊन पण आता संभाजीनगरमध्ये येऊ पण तुम्हाला इथपर्यंत कोणी आलं का तुमच्याकडे, विचारपूस केली किंवा काय नेमकं? आम्हाला वाटतं की यांच्यावर राजकीय लोकांचा प्रेशर आहे. म्हणजे आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी इतका दखल घ्यावी लागली, म्हणजे इतकी अडचण आली. रस्त्यामध्ये 2 वेळेस आमची गाडी अडवण्यात आली. बाबा तुम्ही जाऊ नका. आमच्या सरपंचाचे, BDOचे, CO मला फोन की तुम्ही जाऊ नका, आपण मधला काय तर मार्ग करू. मधला मार्ग काय निघतो? भ्रष्टाचाराच्या मधला मार्ग कुठला असतो का? आम्ही विचारलं की त्याला तुम्ही इथं या, इथं आल्यानंतर आपण चर्चा करू, ह्या मंचावर चर्चा करू. आपण नाही, आपण मधला मार्ग काढू. तुमचा उपोषणाचा 5वा दिवस आहे हा, अजून पण तुमची थरकं पण चाललं आहे तुमचं, अजून पण तुमची दखल घेतली जात नाही. मेन म्हणजे कुठंतरी तुमच्या तब्येतीची पण काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आता गावाच्या पुढे तब्येत नाही. आता गावासाठी छोटंसं योगदान पण देऊ शकतो मी. आपण गावासाठी योगदान दिलं तर पुढच्या पिढीने जे आपल्याकडून थोडंसं हे घ्यायला पाहिजे की बाबा आपण, मी फक्त वैयक्तिक माझ्या घरच्यासाठी नाही, आपण पूर्ण गावासाठी आणि गावाला नवीन दिशा मिळावी म्हणून करतो. वय कुठली स्टंटबाजी नाही किंवा काहीच नाही. बऱ्याचशा गावामध्ये असं पण चालतं आहे की समोरचे विरोधक राहत्या, विरोधकाचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा, बऱ्याचशा गावात असं पण चालतं. नाही, मी विरोधक कुठल्या पक्षाचा कार्यकर्ताही नाही सर. राजकीय बऱ्याचशा गावात असं चालतं आहे. मेन म्हणजे आता सर्रास म्हणजे ठिकठिकाणी भ्रष्टाचार आहे. कुठं पण जा, कुठं पण कोणत्या पण ग्रामपंचायतीत जा, तिथं खूप असा मोठा भ्रष्टाचार आहे. नाही, मी कुठल्या तिथं होतं असं, विरोधक परत शांत बसता, परत उठता, भ्रष्टाचार काढता, परत शांत बसता, असं पण होतं. नाही, मी 11 महिन्यापासून सर पूर्ण अभ्यासानुसार ह्या पुराव्यानिशीर बोलतोय. मला भ्रष्टाचारच तिथपर्यंतच करायचा असता तर मी इथपर्यंत आलो पण नसतो. मी तिथल्या इथं मॅनेज, तुमच्यावरून तर दिसतंय तुम्ही इथपर्यंत आले. मला तिथंच आत्ता जे तुम्ही बोललात त्याला एवढंच मी म्हणेन की कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. बाकी कर्म आहे. आणि उपोषण करता मागच्या 5 दिवसापासून पोटात अन्नाचा कणही नाही त्याच्या, आणि त्याच्या वेदना हे फक्त उपाशी असणारा माणूसच समजू शकतो. तर ज्याने दिवसभर खाल्ले किंवा जो दिवसातून 5-6 वेळेस खातो, त्या माणसाला उपाशी माणसाच्या व्यथा ह्या समजणार नाहीत. ही लढाई गावातल्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आहे. भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सर्वसामान्य जनता अशी लढाई आहे. परंतु या लढाईला वेगळं वळण देण्याचं काम, वेगळं काहीतरी दाखवण्याचं काम गावातील काही तरुण करत आहेत. या आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी एवढीच विनंती करतो की आपण बघू शकतो वास्तविक या ठिकाणी शुगर लेवलसुद्धा चेक नाही झाली. कारण की आपण जर बघितलं शेजारी पण आमरण उपोषण चालू आहे. त्या ठिकाणी त्या व्यक्तीची शुगर लेवल, त्याचा 4था दिवस असून त्याची शुगर लेवल डायरेक्ट 43 झाली आहे. या दादाचीसुद्धा शुगर लेवल चेक करणं खूप गरजेचं आहे. अगदी आता या हाताचा थरकं चाललं आहे, स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या गावासाठी करताय. व सरकारलासुद्धा माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे का याची उपोषणाची दखल घेतली पाहिजे, याची शुगरची लेवल चेक केली पाहिजे, याची तपासणी व्यवस्थित केली पाहिजे. व्हिडिओ पंकज गायकवाड, G7 न्यूज, संभाजीनगर.